नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। ते तुम्हाला त्या ठिकाणी थंबनेल वरून कळालंच असेल, तो म्हणजे संपूर्ण स्त्री समाज सुधारक। ठीक आहे, संपूर्ण स्त्री समाज सुधारक आपण एकाच व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत। बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपण काय करत असतो, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर जे काही समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारकांचा अभ्यास त्या ठिकाणी करत असतो, मात्र स्त्री समाज सुधारकांचा अभ्यास आपण तितका करत नाही। ठीक आहे, मग त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी बनवलेला आहे, ज्यामध्ये ह्या जे काही सर्व स्त्री समाज सुधारक आहेत त्यांच्याविषयी जी काही संपूर्ण माहिती आहे, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे, ती आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत। लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आहे, नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स जे आहेत ते या लेक्चर मधून त्या ठिकाणी मिळणार आहे। डिटेल आपण त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तो या ठिकाणी अभ्यासणार आहोत। ठीक आहे, संपूर्ण स्त्री समाज सुधारक तुम्हाला आज अभ्यासाला मिळतील। चला सुरुवात करूयात। तत्पूर्वी बघा, जे विद्यार्थी तलाठी परीक्षेसाठीची तयारी करतायत अशांसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत। ठीक आहे, तलाठी विजयपथ बॅच नावाची ही बॅच आपली आता सुरू होणार आहे। ह्याचे जे काही ऍडमिशन आहेत ते त्या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी सुरू होणार आहेत। म्हणजेच काय, उद्या संध्याकाळी 7 वाजल्यानंतर तुम्हाला ही बॅच जी आहे ती जॉईन करता येईल। ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, उद्या संध्याकाळी 7 वाजता सर्वांनी टाइम लक्षात ठेवा। उद्या संध्याकाळी 7 वाजता तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकता। तलाठी विजयपथ बॅच 4 ही असणार आहे। पहिले जे काही 300 विद्यार्थी असतील किंवा जे काही पहिले 100 विद्यार्थी असतील त्या पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी फक्त 513 रुपये फीस आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचंय। त्यानंतर या बॅचची फीस वाढून 1500 रुपये त्या ठिकाणी होणार आहे। बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे फोन येत होते, त्यामुळे आपण ही बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे। ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा, त्यावर तुम्हाला ही बॅच मिळून जाईल। ठीक आहे, आता बघा पुढचा जो काही महिना आहे त्या महिन्यामध्ये सर्वाधिक जे काही जिल्हा परिषद भरती होणार आहे त्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला ही बॅच फायद्याची असेल। ठीक आहे, खाली नंबर दिलेत, जर काही तुम्हाला अडचण आली असेल तर याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। त्याचप्रमाणे अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे। आणि अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, जिथून तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस जे आहेत, जे काही सरळ सेवेने पदं भरली जातात ते सर्व तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये त्याविषयी जो काही अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला इथं उपलब्ध होऊन जाईल। ठीक आहे, तर दोन्ही महत्वाचं आहे, जॉईन करून ठेवायचं आहे। पुढे जाऊयात, सुरुवातीला आपण अभ्यासूयात सावित्रीबाई फुले यांच्याबाबत। ठीक आहे, स्टार्टिंगला आपण सावित्रीबाई फुले यांच्यापासून सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, महत्वाच्या स्त्री समाज सुधारक आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं काय केलेलं आहे, स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आहे। ठीक आहे, ज्या जर आपण बघितलं तर पहिल्या शिक्षिका सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा त्या आहेत। त्यांचं जे काही कार्य आहे शैक्षणिक क्षेत्रातलं ते खूप मोठं कार्य त्यांचं आहे आणि त्यांच्या या कार्याचा जर आपण बघितलं गौरव म्हणून काय करण्यात आलेला आहे, पुण्याचं जे काही विद्यापीठ होतं त्या विद्यापीठाला सुद्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं त्याचं नामांतरण सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला सांगता येईल। ठीक आहे, सुरुवातीला आपण अभ्यासूयात सावित्रीबाई फुले यांच्याबाबत। ठीक आहे, महत्वाच्या स्त्री समाज सुधारक त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील। ठीक आहे, सावित्रीबाई फुले। आता सावित्रीबाई फुले यांच्यावर जर आपण बघितलं तर महत्वाचा आहे जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी काय झालेला आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे मित्रांनो। ठीक आहे, लक्षात राहील, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी कोण्या ठिकाणी, तर नायगाव हे ठिकाण आहे, जिल्हा कोणता आहे, सातारा जिल्हा आहे आणि तालुका खंडाळा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे। मग आता 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार साजरा करतं ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे। ठीक आहे, 3 जानेवारी काय म्हणून साजरा केला जातो ते कमेंट मध्ये सांगायचंय। मी जे तुम्हाला विचारत असतो, बरेच विद्यार्थी काय करत असतात, कमेंट मध्ये त्याचं प्रामाणिकपणे उत्तर देत असतात, पण बरेच असेही सुद्धा आहेत जे त्या ठिकाणी दुर्लक्ष करतात, पण उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला। ठीक आहे, सर्वांना उत्तरं द्यायची आहेत। आता मृत्यू बघा 10 मार्च 1897 दरम्यान त्यांचा मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे पुण्यामध्ये। 66व्या वर्षी त्यांचा मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे। आता घराणं जर आपण बघितलं, इनामदार पेशवे काळातील त्यांचं हे घराणं आहे। त्याचप्रमाणे दत्तक एक मुलगा सुद्धा त्यांनी घेतलेला होता, सावित्रीबाई फुले असतील किंवा त्या ठिकाणी जर आपण बघितलं ज्योतिबा फुले असतील, ह्या दोघांनी काय केलं होतं, एका विधवेचा यशवंत नावाचा मुलगा त्यांनी काय केला होता, तर दत्तक घेतला होता। हे सुद्धा महत्वाचं आहे, यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे। जन्म कधी झाला इथं प्रश्न आला। ठीक आहे, तुम्हाला जर वाटत असेल की यावर प्रश्न आला असेल का, तर यावर प्रश्न आलेले आहे। ठीक आहे, जन्म कधी झाला
त्यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो हे सुद्धा आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी जन्म झालेला आहे इथं सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारून झालेले आहेत. आणि मुलाचं नाव काय होतं इथं सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत. आता बघा नॉर्मल स्कूल मधून त्यांनी 4थीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उत्तम शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी काय तर बाहेर पडलेल्या होत्या. आजच्या सारखं जर आपण बघितलं डीएड बीएड केल्यानंतर शिक्षक जे आहे ते होता येतं. मात्र त्या काळामध्ये असं होतं का तर आपण लहान होतो त्यावेळेस जर आपण बघितलं तर काही 4थी शिकून सुद्धा शिक्षक झालेले लोक आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे 5वी उत्तीर्ण होऊन सुद्धा शिक्षक झालेले आपल्याला माहिती आहेत. मग त्याचप्रमाणे त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर या 4थी परीक्षा ज्या आहेत त्या पास झालेल्या होत्या आणि उत्तम शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी त्या बाहेर पडलेल्या आपल्याला सांगता येईल. त्यामुळे त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका त्याचप्रमाणे पहिल्या प्रशिक्षित मुख्याध्यापिका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे पहिल्या त्या काय आहेत भारतीय शिक्षिका सुद्धा आहेत आणि मुख्याध्यापिका सुद्धा आहेत. 1 मे 1849 मध्ये पुण्यामध्ये बघा उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये प्रौढांच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ कार्य केलेलं आहे. इथेच बघा उस्मान शेख यांच्या भगिनी आहेत ज्यांचं नाव आहे फातिमा शेख. यांनी सावित्रीबाईंना शिक्षण कार्यात मोलाचं सहकार्य केलेले आहेत. आणि या फातिमा शेखवर तुम्हाला पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारला जाईल का कारण की लक्षात घ्यायचं आहे फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका मानल्या जातात. ठीक आहे बघा महत्वाचं आहे भारतातल्या पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे भारतातल्या पहिल्या शिक्षिका म्हटले का नाही भारतातल्या पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका जर विचारलं तर अशा वेळी कोण असेल तर फातिमा शेख आहे. ठीक आहे ज्या कोणाच्या भगिनी होत्या उस्मान शेख. उस्मान शेख कोण होते तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र होते बालपणीचे मित्र होते. मग यांच्याकडे जर आपण बघितलं यांच्या भगिनी ज्या आहेत यांच्या बहिणींनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण कार्यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं आणि त्या पहिल्या महिला मुस्लिम स्त्री शिक्षिका आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. आता सावित्रीबाई फुलेंचं जे काही लेखन आहे किंवा त्यांची जे काही कवितांची रचना केलेली आहे ती सुद्धा महत्वाची आहे. मग कोणत्या कोणत्या कविता आहेत बघा तर काव्य फुलं नावाची त्यांची कविता आहे. 52 काशी सुबोध रत्नाकर सुद्धा महत्वाचा एक काव्य संग्रह आहे. मग या काव्य संग्रह जी त्यांनी लिहिली आहे तर या काव्य संग्रहाच्या सुरुवातीला काव्याची प्रेरणा कोणी दिलेली आहे तर ज्योतिबाने दिली असं त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलं. ठीक आहे त्यांचा जो काही काव्यसंग्रह सुरू होतो त्या काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला या काव्याची प्रेरणा मला कोणाकडून मिळालेली आहे तर ज्योतिबा फुलेंकडून मिळालेली आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे. बघा त्यांनी त्यामध्ये काय नमूद करतात जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला प्रणाम करी मी पती ज्योतिबाला नसे जात ज्याला नसे पंत काही तया वंदुनी सावित्री काव्यवाही. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या या काव्य जे काही साहित्य आहे या साहित्याची सुरुवात त्यांनी केलेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे मग त्यांना बघा काय म्हटलं जातं आधुनिक कवितेचा जनक आधुनिक मराठी काव्याच्या काय जननी मानले जावे असा एक विचार प्रवाह आहे. कारण त्यांनी काय केलं होतं केशवसुतांच्याही आधी जवळपास 30 वर्ष आधी सावित्रीबाईंच्या कविता ज्या आहेत त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या होत्या म्हणून त्यांना काय आधुनिक मराठी काव्याची जननी असं सुद्धा एक म्हणण्याचा एक मतप्रवाह आपल्याला त्या ठिकाणी किंवा विचार प्रवाह त्या ठिकाणी सापडतो. ठीक आहे आता बघा दुर्लक्षित मातांचं कल्याण करण्यासाठी बालविवाहाला विरोध करण्यासाठी स्त्री शिक्षण या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या त्या काय होत्या एक आद्य महिला समाज सुधारिका आपल्याला त्या ठिकाणी किंवा आद्य महिला समाजसेविका म्हणून सुद्धा आपण त्यांचा उल्लेख करतो. ठीक आहे आद्य बनले. ठीक आहे लक्षात ठेवायचे शब्द महत्वाचे आहेत परीक्षेमध्ये आपल्याला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला म्हणजेच कोण आहेत तर सावित्रीबाई फुले आहेत. त्यानंतर सावित्रीबाई फुले व ज्योतिबांनी दत्तक घेतलेला मुलगा होता त्या मुलाचं नाव आहे काय तर लक्षात घ्यायचं आहे यशवंत. आणि काशीबाई नातू या विधवेचा महिला त्यांनी काय केलेला होता दत्तक घेतलेला होता. स्वतःच्याच घरामध्ये त्यांनी काय केलं होतं बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. ज्या स्त्रियांचं त्या ठिकाणी वाकडं पाऊल पडतं अशा स्त्रियांना त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांची काही मुलं वगैरे आहेत ते सांभाळण्यासाठी त्यांनी ते बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. मग त्याच ठिकाणी एक काशीबाई नातू ही विधवा होती तिचा एक मुलगा होता ज्याचं नाव होतं यशवंत. त्याला त्यांनी काय केलं होतं दत्तक घेतलेलं होतं. ठीक आहे पहिली महिला स्त्री शिक्षिका आपण अभ्यासले कोण आहेत फातिमा शेख आहेत. शिक्षणाच्या कार्यामुळे सनातनांच्या विरोधात फुले परिवारास पुढे काय करावा लागला होता गृहत्याग सुद्धा करावा लागलेला होता. ठीक आहे ते जे काही काम करतायत त्या कामामुळे जर आपण बघितलं सनातनी विचारसरणीच्या लोकांना हे अजिबात आवडलेलं नव्हतं. कारण की जर आपण बघितलं त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला त्या ठिकाणी महत्व दिलं जात नव्हतं. ठीक आहे स्त्रीचं काम काय होतं चूल आणि मूल इथपर्यंतच त्या ठिकाणी मर्यादित होतं. मात्र हे जी काही सर्व बंधने होती ही बंधनं तोडून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करायला सुरुवात केली होती. मात्र याला विरोध झाला परिणामी त्यांना ग्रहत्याग सुद्धा त्या ठिकाणी करावा लागलेला आपल्याला सांगता येतो. त्यावेळी बघा सदाशिव बोनाडीकर यांच्या घरी ज्योतिबांनी आश्रय घेऊन
शिक्षण कार्य जे आहे ते सुरूच ठेवलेलं आहे. कोणाच्या घरी मग ते आश्रयास गेलेले आहेत, त्यांचे एक वर्गमित्र होते ज्यांचं नाव आहे सदाशिव बेनाडीकर, यांच्या घरी जाऊन त्यांनी आश्रय घेतलेला होता. मग पुढे बघा 1897च्या प्लेगच्या साथीच्या वेळी त्या जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले या रुग्णांची सेवा करत होत्या. ज्यावेळेस 1897ला प्लेगची साथ त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलेली होती, अशा वेळी ते घरी स्वस्थ होत्या का तर नाही, त्यांनी काय केलं होतं, जनसेवा करायला सुरुवात केली होती. प्लेगचे जे काही रुग्ण होते त्यांची सेवा करायला सुरुवात केली होती. त्यांचा जो काही यशवंत मुलगा होता तो सुद्धा डॉक्टर होता, मग त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवून घेतलेलं होतं आणि अशा वेळी त्यांनी जी काही प्लेगच्या साथी दरम्यान सेवा करायला सुरुवात केली होती. मग अशाच वेळी एका मुलाची ज्याला प्लेगची लागण झाली होती, मग त्याची ते काय करत होत्या, सेवा करत होते, त्याला मदत करत होत्या. मग अशातच त्यांना सुद्धा काय झालं होतं, प्लेगची लागण झालेली होती आणि मग अशामध्ये बघा त्यांचं निधन जे आहे त्या प्लेगच्या साथीमुळे त्या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. मग प्लेगची लागण ज्या मुलामुळे झाली होती त्याचं नाव आहे पांडुरंग बाबाजी गायकवाड. या मुलाची त्या सेवा करत होत्या. मग या सेवा करत असताना स्वतःला सुद्धा त्यांना काय झाली होती, प्लेगची लागण झाली होती आणि त्यातच त्यांचा पुढे मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. सावित्रीबाई फुले यांची संबंधित घटनांचा जर आपण कालानुक्रम बघितला तर महत्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. 1853 ला बघा बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची सुरुवात त्यांनी केलेली आहे. त्याच वर्षी अस्पृश्यांना घरचा पाण्याचा हौद सुद्धा खुला करून दिलेला आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं अस्पृश्य लोकांना वेगळे पाण्याचे हौद असायचे, वेगळे पाण्याचे टाके असायचे, मात्र ज्या वेळेस काय व्हायचं, दुष्काळ वगैरे पडायचा, अशा वेळी त्यांना पाण्यासाठी खूप हाल अपेक्षा सहन कराव्या लागायच्या. मग त्यांनी काय केलं होतं, स्वतःच्याच घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलेला होता. त्यानंतर सासवड येथील सत्यशोधक समाज परिषदेचे अध्यक्षस्थान सुद्धा कोणी भूषवलेलं आहे, तर सावित्रीबाई फुलेंनी भूषवलेलं आहे. महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मुंडवा भागामध्ये कोणत्या भागामध्ये त्यांनी प्लेगग्रस्तांसाठी कार्य केलं होतं, मुंडवा भागामध्ये कार्य केलेलं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्र सरकारनं बघा शिक्षणापासून वंचित मुलीसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुद्धा त्या ठिकाणी जी आहे ती सुरू केली आहे. ठीक आहे. जे शिक्षणापासून वंचित आहेत अशांना त्या ठिकाणी सहकार्य केलं जातं. इतर सुद्धा काही महत्वाच्या घटना आहेत ज्या तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाच्या ठरू शकतात, ज्यामध्ये बघा सावित्रीबाई फुले दत्तक बालक योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. हेतू काय आहे, शिक्षणापासून वंचित मुलींना शिक्षणाची संधी प्राप्त करून देणं हा हेतू त्याच्या मागचा आपल्याला सांगता येतो. तसंच महाराष्ट्र शासनाने सामाजिक क्षेत्रामध्ये, ठीक आहे, काय म्हटलंय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी, या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुरस्कार सुद्धा सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्याज्योती आणि क्रांतीज्योती असं सुद्धा त्यांना संबोधलं जातं. कोणाला, सावित्रीबाई फुलेंना. कशामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये विद्याज्योती आणि क्रांतीज्योती या नावाने सुद्धा त्यांना त्या ठिकाणी संबोधलं जातं, कारण की त्यांचं तेवढं कार्य आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. यस, गरिबांना, मागासलेल्या मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी महाराष्ट्र शासनानं सावित्रीबाई फुले दत्तक योजना असेल किंवा सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना असेल यासारख्या योजना सुद्धा त्यांनी सुरू केलेल्या आपल्याला सांगता येतात. ठीक आहे. ह्या होत्या सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच्या महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे. परीक्षेमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला पुरेशा आहेत, जिथे तुम्हाला जरी कसा प्रश्न आला तर त्याचा तुम्ही आन्सर देऊ शकता. आता पुढे आहेत बघा महत्वाच्या या स्त्री समाज सुधारक आहेत ज्यांचं नाव आहे ताराबाई शिंदे. ठीक आहे. महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाच्या आहेत या. ठीक आहे. ताराबाई शिंदे जर आपण बघितल्या तर त्यांनी काय केलं होतं, तर स्त्री पुरुष तुलना नावाचं एक छोटे पाणी पुस्तक जे आहे ते लिहिलेलं होतं. ठीक आहे. जवळपास जर आपण बघितलं तर एक 52-53 पानाचं काहीतरी हे पुस्तक आहे. छोटस पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, नाव दिलं होतं त्याला स्त्री पुरुष तुलना. ठीक आहे. यामध्ये त्यांनी काय केलं होतं, स्त्रिया, पुरुष आणि स्त्री यांची तुलना त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली होती. ज्या पुस्तकातून त्यांनी पुरुषांबाबत परखड भूमिका सुद्धा घेतलेली होती, पुरुषांवर टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही जे करता ते चांगलं आणि स्त्रियांनी केलं तर ते वाईट, अशा प्रकारची त्यांनी जी तुलना आहे ती या स्त्री पुरुष तुलना नावाच्या ग्रंथामध्ये त्या काळामध्ये केलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जे काही पुस्तक होतं ते खूप चर्चेला ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं होतं. जन्म आहे यांचा 1850, मृत्यू झालेला आहे 1910 मध्ये. जन्म गाव कोणतं होतं, बुलढाणा या गावामध्ये त्यांचा जन्म जो आहे तो झालेला होता. त्याचप्रमाणे बघा वडील जे होते बापूजी हरी शिंदे जमीनदार होते आणि सत्यशोधक समाजाचे ते सभासद सुद्धा होते. ठीक आहे. वडील सुद्धा जर आपण बघितलं सत्यशोधक समाजाशी त्यांचा संबंध होता. त्याचप्रमाणे यांचे एक भाऊ आहेत रामचंद्र हरी शिंदे. ठीक आहे. हे सुद्धा काय होते, तर ज्या वेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंना त्यांचं ग्रहत्याग करावा लागलेला होता, मग उदरनिर्वाहासाठी त्यांनी वेगवेगळे व्यवसाय धंदे सुद्धा सुरू केले होते. ज्या वेळेस त्यांनी काय केलं होतं, एक कंपनी स्थापन केली होती. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, कन्स्ट्रक्टिंग जी काही कंपनी आहे, बांधकामाच्या म्हणजे काही कंपनी आहे ती कंपनी त्यांनी स्थापन केली होती. मग या कंपनीमध्ये, बांधकामाच्या कंपनीमध्ये
हे रामचंद्र हरी शिंदे जे की ताराबाई शिंदेचे बंधू आहेत हे सुद्धा त्या कंपनीमध्ये सहभागी होते. ज्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, कात्रजचा बोगदा असेल किंवा जर आपण बघितलं खडकवासला धरण असेल, यांचं काम जे आहे ते या महात्मा ज्योतिबा फुले आणि हरिभाऊ शिंदे या दोघांनी त्या ठिकाणी हे काम जे आहे ते यांच्या कंपनी मार्फत घेतलेलं होतं. ठीक आहे. मग आता रामचंद्र हरी शिंदे हे असतील किंवा यांचे वडील असतील, त्यामुळे यांच्या घरामध्ये सत्यशोधक समाजाचा जो काही वारसा आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग हे जे काही स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं ताराबाई शिंदेनी, मग हे आलेलं आहे कोण, यांच्या माध्यमातून, त्यांच्या भावाच्या माध्यमातून असं आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाचनामध्ये ते आलेलं होतं. आणि वाचनामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचे काही सत्सार नावाचे काही पुस्तकं लिहिलं होतं, भाग 1 आणि भाग 2. या त्यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाविषयी त्यांनी विस्तृत लेखन सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमध्ये भागीदार सुद्धा होते. त्यामुळे जर आपण बघितलं पहिल्यापासूनच त्यांच्या घरामध्ये जर आपण बघितलं स्त्री पुरुष समानता होती, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे बघा त्यांना वाचनाची आवड होती, घोडा चालवा जे आहे ते त्यांना सुद्धा जमत होतं, घोडा सुद्धा ते त्या ठिकाणी हे करायच्या. त्यानंतर बघा कोर्टाची कामं सुद्धा ते स्वतः करत होत्या, शेतीच्या कामामध्ये सुद्धा ते लक्ष घालत होत्या, म्हणजे ते कुठेही कमी नव्हत्या. ठीक आहे. त्यांनी जे लिहिलेलं आहे ते त्यांना त्या ठिकाणी त्याची गोष्टी जाणीव होती, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचं लेखन केलेलं आहे. ठीक आहे. एका पुढे बघा केशवपणाच्या दृष्टरूढी असतील किंवा पुरुषांना अनेक लग्न करण्याची मुभा असेल, या प्रश्नांवर त्यांनी काय केले आहे तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून परखड भूमिका घेतलेली आहे. नवरा कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानून कोण बरं वागावे असा सवाल सुद्धा ताराबाईंनी त्यांच्या लेखामधून त्या ठिकाणी मांडलेला आहे. ठीक आहे. नवरा जर आपण बघितलं कसाही दुर्गुणी असला तरी त्याला देवाप्रमाणे मानून त्या ठिकाणी काय कसं बरं त्या ठिकाणी वागावं, त्यांच्यासोबत कसं राहावं असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या लेखमालातून प्रश्न जे आहे ते समाजापुढे उपस्थित केलेले होते. ठीक आहे. नवरा जरी दारुडा असला, रोज मारत असला, तरीच त्याच्यासोबत कसं राहावं हे त्यांना त्या ठिकाणी याच्यातून सांगायचं होतं. ठीक आहे. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या सुद्धा होत्या, नारीवादी महिला अधिकार कार्यकर्त्या होत्या, लेखिका सुद्धा त्या ठिकाणी होत्या. 1882 मध्ये बघा स्त्री पुरुष तुलना ग्रंथ तो त्यांनी लिहिला होता, लक्षात घ्यायचा आहे. ग्रंथात काळाच्या पुढची अतिशय परखड विचार जे आहे ते त्यांनी व्यक्त केलेले आहे. ठीक आहे. काळ आहे 1800चा. जर आपण बघितलं आजच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपलं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थित आपण मांडू शकत नाही. ठीक आहे. जर एखाद्या वेळेस आपण बोललो तर मग टीका करणारे 100 जण आपल्यावर असतात, एक दबाव राहतो, त्यामुळे आपण दबून नसतो. ठीक आहे. मात्र त्या काळामध्ये त्यांनी ठीक आहे सनातनी विचारसरणीचे लोक सुद्धा असताना, सगळीकडून टीका होत असताना आणि अशा वेळी सुद्धा त्यांनी त्यांची जी काही भूमिका आहे ती परखडपणे मांडण्याचं काम ताराबाई शिंदेंनी केलेलं आहे. ठीक आहे. रचना जर आपण बघितली ग्रंथाची, स्त्रियांच्या गुलामगिरीची मानसिकता अशी केलेली होती आणि स्त्री पुरुष तुलना हे महाराष्ट्रातलं पहिलं स्त्रीवादी लेखन त्या ठिकाणी याला म्हटलं जातं. ठीक आहे. महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आजपर्यंत जर आपण बघितलं तर यांच्यावर प्रश्न आलेला आहे, पण त्यांच्या ग्रंथाशी संबंध हा प्रश्न आलेला आहे. भविष्यात सुद्धा तुम्हाला यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर आहेत रखमाबाई राऊत. ठीक आहे. डॉक्टर रखमाबाई राऊत. ठीक आहे. महत्वाचं आहेत ह्या सुद्धा. आता बघा जर आपण बघितलं त्या काळामध्ये ताराबाई शिंदे असतील किंवा रखमाबाई राऊत असतील, यांनी काय केलं होतं, समाजाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतलेली होती. ठीक आहे. त्यांच्या मतावर त्या ठाम होत्या, म्हणून त्यांना त्या ठिकाणी यश मिळत गेलेलं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. जन्म आहे 22 नोव्हेंबर 1864 मध्ये, मृत्यू आहे 25 सप्टेंबर 1955 मुंबईमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी त्या 1890 साली कुठं गेलेल्या होत्या तर लक्षात घ्यायचं आहे लंडनला गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांच्या इंग्लंडमध्ये राहण्याच्या आणि शिक्षणाचा खर्च याच्या सोयी जर आपण बघितलं तर त्या कोणी केल्या आहेत, लेडी मॅक्लरेन यांनी त्या ठिकाणी त्यांच्या लंडन मधल्या राहण्याच्या आणि शिक्षणाचा खर्च जो आहे तो त्यांनी उचललेला होता. तसेच यासाठी त्यांनी डफरिन फंडाची शिष्यवृत्ती सुद्धा कोणाला मिळालेली आहे, लेडी डफरिन फंडाची काही शिष्यवृत्ती आहे ती रखमाबाई राऊत यांना त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला सांगता येते. ठीक आहे. आता 1894 मध्ये वैद्यकीय पदवी घेऊन त्या भारतात परत आलेल्या आहेत. कधी? 1894 मध्ये. ठीक आहे. मग 95 मध्ये बघा कामा हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलेलं आहे. आता इथं प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की त्यांनी वैद्यकीय पदवी मिळवून आल्यानंतर कोणत्या ठिकाणी त्यांनी काम करायला सुरुवात केली होती तर कामा हॉस्पिटल आहे या ठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. प्लेग कार्याच्या सन्मानार्थ सरकारनं त्यांना कैसर हिंद हा किताब सुद्धा बहाल केलेला आहे. प्लेगच्या साथीदरम्यान त्यांनी महत्वपूर्ण काम केलं होतं, म्हणून त्यांचा गौरव सुद्धा कैसर हिंद हा किताब देऊन त्या ठिकाणी करण्यात आला होता. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये हिंदू लेडी या टोपण नावानं लिखाण सुद्धा कोणी केलेलं आहे तर या रखमाबाई राऊत यांनी केलेला आहे. इथं प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. यस, टाइम्स ऑफ इंडिया मध्ये हिंदू लेडी या टोपण नावानं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे.
मुंबई आर्य महिला समाजाच्या चिटणीस म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कोणत्या समाजाच्या? मुंबई आर्य महिला समाजाच्या काही काळ चिटणीस म्हणून सुद्धा काम कोणी पाहिलेलं आहे? तर रखमाबाई राऊत यांनी पाहिलेलं आहे. रखमाबाई राऊत जर आपण बघितला तर यांचं एक रखमाबाई राऊत नावाचं एक प्रकरण सुद्धा आहे. ठीक आहे, ज्यामध्ये जर आपण बघितलं तर काय झालं होतं, तर रखमाबाई राऊत यांचं लहानपणीच लग्न झालेलं होतं. ठीक आहे, लहानपणीच त्यांचं जे काही लग्न आहे ते लावून देण्यात आलेलं होतं. मात्र लग्न लागल्यानंतर त्यांचे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं की हे थोडेसे मोठे झाल्यानंतर काय करतील, एकत्र राहतील. ठीक आहे, मग त्यानुसार काय झालेलं आहे, यांचं शिक्षण वगैरे हे पूर्ण करत राहिले. आणि मग ज्या वेळेस या ठिकाणी या दोघांना म्हणजे यांचे जे काही रखमाबाई असतील किंवा दाजी असेल, दाजी सोबत त्यांचं लग्न झालेलं होतं. मग ते लग्न अगदी लहान असताना झालं होतं. मग हे ज्यावेळेस मोठे झाले त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी त्यांचे काही पती होते दाजी, त्यांनी काय केलेलं आहे, तर रखमाबाईला त्या ठिकाणी आपल्या घरी बोलवून घेतलेलं होतं. ठीक आहे, की तुम्ही आता काय करा, तर घरी नांदायला या. मात्र त्यांनी त्यावेळेस जर आपण बघितलं तर रखमाबाईंनी त्यांचा विरोध केला आहे. ठीक आहे, त्यांनी काय केलं आहे, त्यांचा विरोध केलेला होता. कारण की त्यांना जो काही त्यांचा पती होता अडाणी होता, अशिक्षित असा होता, त्यामुळं रोगी होता. मग असं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की मला त्यासोबत जायचं नाही. ठीक आहे, मग हे जे काही प्रकरण आहे ते गेलेलं होतं न्यायालयामध्ये. ठीक आहे, कोर्टामध्ये हे प्रकरण चाललेलं होतं. त्या काळामध्ये हे प्रकरण खूप गाजलेलं होतं. ठीक आहे, लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, तर दाजीची बाजू घेतलेली होती आणि आगरकरांनी काय केलं होतं, रखमाबाईंची बाजू त्या ठिकाणी घेतलेली होती. आणि त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मग यांना काय झालेलं आहे, तर शिक्षा सुद्धा कोर्टाने ठोठावलेली होती. 2000 रुपयाचा दंड यांना ठोठावलेला होता. मात्र ह्या शेवटपर्यंत यांनी काय केलं आहे, आपली जी काही भूमिका होती ती त्यांनी मागे घेतलेली होती. ठीक आहे, त्या काळामध्ये अशा गोष्टी करणं तुम्ही विचार करू शकता. ठीक आहे, की किती समाजाचा दबाव जो आहे तो यांच्यावर असू शकतो. त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी शेवटपर्यंत त्या ठिकाणी जायचं नाही ते जायचं नाही ठरवलेलं होतं. तेच त्यांनी शेवटपर्यंत टिकून धरलं. कोर्टामध्ये सुद्धा जर आपण बघितलं 2000 रुपयाच्या दंडानुसार त्यांना काय करण्यात आलं होतं, तर हा जो काही खटला होता त्याचा निकाल जो आहे तो लावण्यात आलेला होता. ठीक आहे, त्यामुळे रखमाबाई राऊत महत्वाच्या आहेत. मग त्यानंतर त्या लंडनला गेलेल्या होत्या, तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरेट मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्या पुन्हा भारतात आल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला सांगता येईल. पुढे आहेत अवंतिकाबाई गोखले. ठीक आहे, ह्या सुद्धा महत्वाच्या आहेत. अवंतिकाबाई गोखले जर आपण बघितल्या तर महत्वाच्या आहेत. 17 सप्टेंबर 1882 ते 1949 हा त्यांचा कार्यकाळ होता. गांधीजींच्या त्या पटशिष्या होत्या. मराठी बरोबरच इंग्रजी भाषा सुद्धा त्यांना अवगत होत्या. हिंदू महिला समाजाची त्यांनी काय केली होती, स्थापना सुद्धा केलेली आहे. कोणी? अवंतिकाबाई गोखलेंनी. ठीक आहे, आता त्याचबरोबर महत्वाचं काय आहे, आता महात्मा गांधीजींच्या ज्यावेळेस महात्मा गांधीजी 9 जानेवारी 1915 भारतामध्ये आलेले होते. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी भारत भ्रमण केलं होतं. लोकांच्या अडचणी समस्या जे काही प्रश्न आहेत ते समजून घेतले आणि त्यानंतर त्यांची जे काही आंदोलन आहेत त्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, मग आता त्या दरम्यान जर आपण बघितलं भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या इतिहासामध्ये गांधीजींच्या पहिल्या भारतीय शिष्या म्हणून कोणाला ओळखलं जातं, अवंतिकाबाई गोखलेंना ओळखलं जातं. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1916 मध्ये गांधीजी आणि त्याचप्रमाणे अवंतिकाबाई गोखले यांची पहिल्यांदा ओळख जी आहे किंवा पहिल्यांदा जी भेट आहे ती या लखनौच्या अधिवेशनामध्ये झालेली होती. लक्षात घ्यायचं आहे. मग त्याचप्रमाणे बघा यांनी काय केलं आहे, तर बघा ज्या वेळेस महात्मा गांधीजी हे भारतामध्ये आलेले होते, मग ज्या वेळेस त्यांनी वेगवेगळे आंदोलन इथं सुरू केले होते, वेगवेगळे सत्याग्रह इथं सुरू केलेले होते, मग अशाच वेळी त्यांनी काय केलं होतं, तर या प्रत्येक सत्याग्रहामध्ये अवंतिकाबाई गोखले हे त्यांच्या सोबत होत्या आणि त्यांनीच काय केलं आहे, तर महात्मा गांधीजींचं पहिलं चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे. कोणी? अवंतिकाबाई गोखलेंनी. ठीक आहे, महत्वाचं आहे. गांधीजींचं पहिलं चरित्र सुद्धा कोणी लिहिलं आहे, तर अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिलेलं आहे गांधीजींचं जीवन नावानं. ठीक आहे, गांधीजींचं जीवन नावानं हे मराठी भाषेतलं चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, मराठी भाषेतलं म्हणण्यापेक्षा बघा भारतातल्या कोणत्याही प्रादेशिक भाषेपैकी पहिलं असं जे काही चरित्र होतं ते अवंतिकाबाई गोखलेंनी त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा जर आपण बघितलं त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहभाग होता. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी सुद्धा जर आपण बघितलं त्या गांधीजींसोबत त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. यस, काशीबाई कानिटकर सुद्धा महत्वाचे आहेत. जन्म आहे 1861 मध्ये, सातारा जिल्हा आष्टे या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. वडिलांचं नाव होतं कृष्णराव बापट. आता यांच्यावर जर आपण बघितलं काशीबाई कानिटकर यांच्याबाबत महत्वाचं काय आहे, तर यांनी लिहिलेले ग्रंथ महत्वाचे आहेत. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे, यांनी लिहिलेले ग्रंथ महत्वाचे आहेत. आता काशीबाई कानिटकर जर आपण बघितलं तर मग कोणते कोणते त्या ठिकाणी ग्रंथ लिहिले आहेत यांनी,
तर बघा रंगराव, ठीक आहे, यांच्या काही कादंबऱ्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. रंगराव नावाची कादंबरी आहे. पालखीचा गोंडा महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये 100% विचारलं जाईल. यस, IMP आहे. रंगराव असेल, पालखीचा गोंडा असेल, हे कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे बघा आनंदीबाई जोशी, ठीक आहे, पुढे आपण अभ्यासणारच आहोत. आनंदीबाई जोशी यांचं चरित्र सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यस, विचारला जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे? आनंदीबाई जोशी यांचं काशीबाई कानिटकर यांनी चरित्र सुद्धा लिहिलेलं आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे बघा त्या पहिल्या महिला कथा लेखिका म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, स्टेटमेंट जे आहे ते महत्वाचे आहे. ठीक आहे, IMP आहे, महत्वाचा आहे. ठीक आहे, काय काय महत्वाचं आहे? त्यांच्या कादंबऱ्या सुद्धा महत्वाच्या आहेत. रंगराव, पालखीचा गोंडा. त्याचप्रमाणे बघा आनंदीबाई जोशी यांचं त्यांनी चरित्र सुद्धा लिहिलं आहे आणि त्या पहिल्या कथा लेखिका म्हणून ओळखल्या जातात. कोण? काशीबाई कानिटकर. ठीक आहे, त्यानंतर बघा प्रकाशित कथा संग्रह अजून आहेत काही. चांदण्यातील गप्पा नावाचं एक शीर्षक त्यांनी प्रकाशित केलं होतं. इतर सुद्धा काही कथा संग्रह आहेत. त्याच्यामध्ये शिसवी पेटी आहे, मारुतीचा प्रसाद आहे, वनवास आहे, त्यानंतर सारसबाग आहे, लावण्यवती आहे, धर्मजागृती आहे. ह्या काही त्यांच्या कथा संग्रह जे आहे ते प्रकाशित आहेत. यस, त्या पुढे बघा पूर्वीच्या स्त्रिया, हल्लीच्या स्त्रिया. ठीक आहे, IMP आहे परत. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो तुम्हाला. पूर्वीच्या स्त्रिया आणि हल्लीच्या स्त्रिया पतीच्या अग्रास तो निबंध काशीबाईंनी लिहिला होता आणि तो कशातून प्रकाशित करण्यात आलेला आहे? सुबोध पत्रिकेमधून प्रकाश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यांचा जो काही विवाह आहे तो गोविंद कानिटकर यांच्यासोबत झालेला होता. काशीबाईंनी जी काही शिक्षणाची सुरुवात आहे ते एक पुस्तक आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. पुस्तक कोणाचं आहे? जॉन स्टुअर्ट मिलचं आहे, सब्जेक्शन ऑफ वुमन लिबरेशन. या पुस्तकाचा अर्थ त्या ठिकाणी त्यांनी समजावून घेतलेला होता आणि तिथून पुढे मग त्यांनी काय केलं होतं? लेखन कार्याला किंवा शिक्षण कार्याला त्यांच्या सुरुवात केली आहे. पुढे लेखन कार्य करायला सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे, ह्या गोष्टी त्यांच्या साहित्य जे आहे ते साहित्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आहेत महत्वाच्या रमाबाई रानडे. ठीक आहे, महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये यांच्यावर सुद्धा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला आलेले आहेत. 25 जानेवारी 1862 मध्ये साताऱ्यामध्ये रमाबाई रानडे यांचा जन्म झालेला होता आणि हिंदू लेडी सोशल क्लबची त्यांनी स्थापना केलेली आहे. कधी? 1894 ला. कशाची? हिंदू लेडी सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली होती. वेगवेगळ्या भाषा सुद्धा त्यांनी अवगत करून घेतलेल्या होत्या. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये जर आपण बघितलं, भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. ठीक आहे, कशाच्या अध्यक्ष होत्या? भारत महिला परिषद. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, भारत महिला परिषद मुंबई शाखेच्या त्या अध्यक्षा सुद्धा त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या. त्याचबरोबर हिंदू लेडी सोशल क्लबची स्थापना सुद्धा रमाबाई रानडेंनी केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे उद्देश जर आपण बघितला तर स्त्रियांना ज्ञानाचा प्रसार करणे आणि स्नेहभाव त्यांच्यामध्ये वाढवणे हा काय होता? तर या महिला परिषदेच्या स्थापनेमागचा उद्देश होता. 1904 मध्ये स्थापना झालेली आहे. मुंबईला अध्यक्ष होते रमाबाई रानडे. ठीक आहे, पुढे बघा सेवा सदनची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे. 1908 मध्ये कोणत्या ठिकाणी? मुंबईमध्ये मलबारी आणि दयाराम गिडमुल यांच्या मदतीने त्यांनी काय केलं होतं? तर या सेवा सदनची स्थापना कुठं? मुंबईमध्ये केलेली आहे. इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला कन्फ्युजन केलं जातं की जे काही सदन आहेत कोणाची आहेत? पंडिता रमाबाई यांची सुद्धा सदन आहेत. बातमी सदन आहे, सदानंद सदन आहे, शारदा सदन आहे, प्रीती सदन आहे. मग ही जी काही सदन आहेत ती कोणाची आहेत? पंडिता रमाबाईची आहेत. मग सेवा सदन जर आपल्याला विचारलं ते सुद्धा आपल्याला काय वाटतं? पंडिता रमाबाई यांचंच असेल. मात्र फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सेवा सदन म्हटल्यानंतर रमाबाई रानडे आल्या पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये. ठीक आहे, रमाबाई रानडेंनी काय केलं आहे? तर या सेवा सदनची स्थापना केलेली आहे. बाकीचे जे काही सदन आहेत ती मग सदन कोणी स्थापन केली आहेत? तर पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली आहेत, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, स्त्री जीवनाचा विकास करणं काय उद्देश होता? स्त्री जीवनाचा विकास करणं आहे. स्त्रियांना विविध व्यवसायाबाबत प्रशिक्षण देणं हे याचा मागचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. रमाबाई म्हणतात की हिंदू विधवा म्हणजे घरातील पोत्र. ठीक आहे, बघा हे महत्वाचं स्टेटमेंट आहे. इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे बघा? हिंदू विधवा म्हणजे काय? घरातील पुत्र. असं स्टेटमेंट कोणाचं आहे? रमाबाई यांचं आहे. त्यांनी आपले जीवनपट आमच्या आयुष्यातील काही आठवणी, ठीक आहे, यांचं जो काही जीवनपट आहे म्हणजे चरित्र जर आपण बघितलं, चरित्राचं नाव जर तुम्हाला विचारलं परीक्षेमध्ये तर लक्षात घ्यायचं आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. ठीक आहे, हा त्यांनी काय केलं आहे? तर त्यांचं चरित्र स्वरूप जे आहे पुस्तक जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी लिहिलं आहे. मग त्यांच्या जीवनावर बघा 2012 मध्ये उंच माझा झोका नावाची जी काही मालिका आहे ती सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली होती. ठीक आहे, उंच माझा झोका ही जी काही मालिका टीव्हीवर यायची मग ती कोणाच्या जीवनावर आधारित होती? रमाबाई रानडे यांच्या जीवनावर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पुढे बघा अनुताई वाघ महत्वाच्या आहे. ठीक आहे,
अनुताई वाघ यांच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. मोरगाव पुणे येथे त्यांचा 10 मार्च 1990 रोजी जन्म 1910 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे. बघा कार्य त्यांचं महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टींपेक्षा कार्य त्यांचं महत्वाचं आहे. बोर्डी ठाणे येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रामध्ये जवळपास 47 वर्षे त्यांनी काय केली आहे, निरपेक्ष अशी सेवा जी आहे ती दिलेली आहे. त्याचप्रमाणे बघा कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राचे त्या चालक म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम पाहिलेलं आहे. राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान आणि प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू नका. त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये बोर्डी या भागामध्ये किंवा कोसबाडचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर तिथल्या लहान मुलांसाठी तिथल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक शैक्षणिक मोहीम जी आहे, शिक्षणासाठी जी काही मोहीम आहे ती राबवलेली होती, लक्षात घ्या. आणि त्यांची जी काही पुस्तकं आहेत ते सुद्धा महत्वाचे आपल्याला इथं ठरू शकतात, ज्यामध्ये बालवाडी कशी चालवावी, कुराण शाळा आहे, त्याचबरोबर विकासाच्या मार्गावर, अजब सातभाई, सकस आहार गीते आहेत, कोसबाडच्या टेकडीवरून हे सुद्धा त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. दाभणेच्या जंगलात, आटपाट नगरात, टिल्लूची करामत, सहज शिक्षण, गुरुमाऊलीचा संदेश, हे जी काही त्यांची पुस्तकं आहेत ती सुद्धा या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत. सर्वच्या सर्व आपल्या लक्षात राहतील का, तर सर्वच्या सर्व आपल्या लक्षात राहत नाहीत. मग कोणती लक्षात ठेवायची आहेत फक्त लक्षात घ्या. बघा अजब सातभाई एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, महत्वाचा आहे. त्यानंतर कोसबाडच्या टेकडीवरून, ठीक आहे, कोसबाडच्या टेकडीवरून एक लक्षात घ्या. दाभणेच्या जंगलात सुद्धा एक महत्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर आटपाट नगरात, ठीक आहे, ही तर परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. टिल्लूची करामत एक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो. कुराण शाळा एक महत्वाची आहे. आता त्यांना मिळालेले पुरस्कार जर आपण बघितले तर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका हा किताब सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर दलित मित्र किताब सुद्धा त्यांना बहाल झालेला आहे. त्यानंतर पुढे बघा सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं, पद्मश्री पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. 1985 मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. मासिकं सुद्धा आहेत बघा, शिक्षण पत्रिका आणि सावित्री ही 2 मासिकं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला सांगता येतील. पुढे आहेत महत्वाच्या आनंदीबाई जोशी. ठीक आहे, महत्वाच्या आहेत. 31 मार्च 1865 रोजी त्यांचा जन्म झालेला होता. पुण्यामध्ये जन्म झालेला आहे. जर आपण बघितलं वैद्यकीय म्हणजे काय त्यांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवलेली होती. भारतातल्या त्या काय आहेत, पहिल्या महिला डॉक्टर आहेत. इथंच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. कोण? आनंदीबाई जोशी काय आहेत, भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर जर परीक्षेमध्ये विचारलं तर अशा वेळी कोण असतील, आनंदीबाई जोशी असतील, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा लहानपणीचं त्यांचं नाव काय होतं, तर यमुना असं नाव होतं. मात्र त्यांचा जो काही विवाह आहे तो वयाच्या 9व्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्याबरोबर झाला होता आणि मग त्यानंतर त्यांचं जे काही नाव आहे ते बदलून आनंदीबाई असं ठेवण्यात आलेलं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. मग बघा पुढे काय झालेलं आहे, 14 वर्षांनी एका मुलास त्यांनी जन्म दिला होता. मात्र 10 दिवसात मुलगा मरण पावलेला होता. तेव्हा मग काय केलंय त्यांनी, तर शिक्षण घेण्याचा निश्चय केलेला होता. मग अशा वेळी बघा शिक्षणासाठी मिसेल टी कार्पेंटर यांनी त्यांना काय केलेली आहे, मदत केलेली आहे. बऱ्याचदा काय होतं की कोणी त्यांना शिक्षणासाठी मदत केली होती, कोणत्या स्त्रीला कोणत्या त्या ठिकाणी मदत मिळालेली आहे, इथं सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर शिक्षणासाठी यांना मिसेल टी कार्पेंटर यांनी काय केली होती, मदत केली होती, लक्षात घ्या. पुढे मग त्या कुठं गेलेल्या आहेत, अमेरिकेमध्ये गेल्या. अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि मेडिकल कॉलेजमधून प्रवेश घेऊन पुढे जर आपण बघितलं तर एमडी सुद्धा त्या जी काही परीक्षा होती ती त्यांनी उत्तीर्ण केलेली होती. त्यांचा विषय काय होता, हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतीशास्त्र हा विषय घेऊन त्यांनी काय मिळवली आहे, तर एमडीची परीक्षा सुद्धा त्या ठिकाणी त्या पास झालेल्या होत्या. पुढे बघा व्हिक्टोरिया राणीकडून सुद्धा त्यांचं अभिनंदन जे आहे ते करण्यात आलं होतं. ठीक आहे. परीक्षेमध्ये इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा ज्या वेळेस त्या 1886 मध्ये त्यांची काही वैद्यकीय क्षेत्रातली पदवी होती ती मिळून भारतामध्ये परत आल्या. मग अशा वेळी त्या कोणत्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली होती, कोल्हापूरमध्ये अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये स्त्री कक्षाचा जो काही ताबा आहे तो त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. तिथली जी काही जबाबदारी आहे ती त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. शाहू महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं होतं त्यांच्या संस्थानामध्ये. अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. पुढे बघा वयाच्या 21व्या वर्षी क्षयरोग जो आहे त्या रोगाची त्यांना त्या ठिकाणी लागण झालेली होती आणि पुढे 1887 मध्ये पुण्यामध्ये त्यांचं निधन जे आहे ते झालेलं आहे. मग त्यांच्या जीवनावर एक चित्रपट आलेला होता मागच्या काळामध्ये, त्या चित्रपटाचं नाव आहे आनंदी गोपाळ. 2019 मध्ये हा चित्रपट जो आहे तो प्रकाशित झालेला होता. या चित्रपटावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल की आनंदी गोपाळ नावाचा जो काही चित्रपट आहे ते कोणाच्या आयुष्यावर आहे.
मग लक्षात घ्यायचं आहे आनंदीबाई जोशी यांच्या आयुष्यावर त्या ठिकाणी हा चित्रपट लक्षात घ्यायचा आहे. यस, त्याचप्रमाणे बघा डॉक्यू ड्रामा हा जो काही लघुपट आहे त्यांच्या जीवनावर तयार करण्यात आला होता आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार सुद्धा या त्या ठिकाणी लघुपटाने मिळवलेला आपल्याला सांगता येईल. मग त्यांच्या जीवनाबद्दलची पुस्तकं जर आपण बघितली तर आनंदीबाई जोशी यांचं चरित्र काशीबाई कानिटकर यांनी लिहिलंय. आपण मागच ज्यावेळेस काशीबाई कानिटकर यांचा अभ्यास करत होतो, त्यांचा साहित्याचा अभ्यास करत होतो, त्याच वेळेस आपण काय अभ्यास केला आहे तर काशीबाई कानिटकर यांनी कोणाचं चरित्र लिहिलं होतं, आनंदीबाई जोशी यांचं चरित्र लिहिलं आहे. ठीक आहे. आनंदी गोपाळ ही कादंबरी सुद्धा महत्वाची आहे. श्रीज जोशी यांनी ही कादंबरी लिहिली होती आणि याच कादंबरीवर आधारित आनंदी गोपाळ हा चित्रपट 2019 मध्ये काय झाला होता, प्रकाशित झालेला आहे. ठीक आहे. आनंदीबाई जोशी का काणी कर्तृत्व हे पुस्तक सुद्धा त्यांच्या आयुष्याशी संबंधित आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. ठीक आहे. ते कुठे गेल्या होत्या, अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी काय केलं होतं, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला होता. एमडीची परीक्षा ते उत्तीर्ण झालेले होते. मग एमडीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं जे काही वैद्यकीय शिक्षण होते ते पूर्ण केल्यानंतर त्या कुठं आल्या, भारतात आल्या. भारतात कुठं मग आल्या त्या कोल्हापूरमध्ये. त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये जाऊन त्या काळातलं जे काही अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल होतं त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली होती. ठीक आहे. कशाची लागण झाली होती, क्षयरोगाची लागण झाली होती आणि त्यातच पुढे त्यांचं काय झालेला होता, मृत्यू झालेला आहे वयाच्या 21व्या वर्षी. ठीक आहे. यानंतर महत्वाच्या आहेत पंडिता रमाबाई. ठीक आहे. महत्वाच्या स्त्री समाज सुधारक आहेत. यांच्यावर बऱ्याचदा जे काही परीक्षा होत असतात त्या परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न पंडिता रमाबाई यांच्या कार्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत. ज्यामध्ये बघा 23 एप्रिल 1858 रोजी त्यांचा जन्म गंगामूळ कर्नाटक या ठिकाणी झालेला आहे. वडिलांचं नाव काय होतं, अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. तर आईचं नाव आहे लक्ष्मीबाई. ठीक आहे. शिक्षण कोण्या ठिकाणी, कलकत्ता विद्यापीठातून. भाषा जर आपण बघितल्या तर संस्कृत आहे, मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, तुळू, हिब्रू, इंग्रजी इत्यादी भाषा ज्या आहेत ते त्यांना त्या ठिकाणी अवगत होत्या. ठीक आहे. वेगवेगळ्या धर्मातलं जे काही तौलनिक अभ्यास आहे तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेला होता. पतीचं नाव होतं बिपिन बिहारदास मेधावी आणि मुलीचं नाव आहे मनोरमा. ठीक आहे. महत्वाच्या स्त्री समाज सुधारक आहेत ज्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याचा आढावा आपण पुढे घेणार आहोत. फक्त लक्षात ठेवा जन्म कुठं झालाय, गंगामूळ कर्नाटक या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि वडिलांचं नाव आहे अनंत शास्त्री आणि मुलीचं नाव काय होतं, मनोरमा. ह्या गोष्टी यातल्या महत्वाच्या आपल्याला सांगता येतील. आता बघा पुढे जर आपण बघितलं तर लहानपणी जर आपण बघितलं त्यांचे जे काही आई वडील होते त्यांचं काही काळानंतर निधन झालेलं होतं. त्यानंतर त्यांचे जे काही बंधू होते श्रीनिवास शास्त्री आणि पंडिता रमाबाई ह्या कुठे गेलेल्या होत्या, कलकत्त्याला त्या ठिकाणी गेलेल्या होत्या. मग कलकत्ता या ठिकाणी रमाबाई आणि बंधू श्रीनिवास यांचं पुनर्वसन तिथं झालेलं होतं. मग या ठिकाणी बघा रमाबाईंच्या विद्वत्तेने केशवचंद्र सेन असतील, पंडित महेशचंद्र न्यायरत्न असतील किंवा कालीचरण बॅनर्जी असतील असे अनेक विद्वान जे आहेत आणि ब्राह्मो समाजातले जे काही कार्यकर्ते होते ते यांच्या विचाराने यांच्या ज्ञानाने काय झालेले होते, प्रेरित झालेले आहेत. मग काय ठरलं तर बघा या ठिकाणी कोलकाता युनिव्हर्सिटीत विद्वानांच्या सभेमध्ये रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती अशा विद्वत्तेच्या ज्या काही पदव्या आहेत ते बहाल करण्याचं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. त्यानुसार कलकत्त्याच्या सिनेट हॉलमध्ये बघा प्राचार्य टाणे असतील, महेशचंद्र न्यायरत्ने असतील, प्राध्यापक गौ असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रमाबाईंना पंडिता आणि सरस्वती ही बिरुद जी आहेत ती त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यांचं जे काही शास्त्राबद्दलचं ज्ञान होतं त्यामधलं जे काही त्यांचं पांडित्य होतं हे ज्यावेळेस या कोलकाता मधल्या लोकांना त्या ठिकाणी अनुभवास आल्या ह्या गोष्टी, मग त्यांच्या या विद्वत्तेने ते काय झालेले आहेत, प्रेरित झालेले होते, प्रभावित झालेले होते आणि त्यानुसार त्यांनी काय केलं होतं, पंडिता आणि सरस्वती ह्या दोन पदव्या ज्या आहेत त्या रमाबाईंना त्या ठिकाणी बहाल करण्यात आल्या होत्या. मग तेव्हापासून रमाबाई या पंडिता रमाबाई सरस्वती या नावाने ओळखल्या जातात. कोणत्या नावाने, पंडिता रमाबाई सरस्वती या नावाने त्या ओळखल्या जातात. पुढे बघूयात बघा 1882 मध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी पुण्यामध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे. ज्यावेळेस त्या परत आलेल्या होत्या मुंबईमध्ये, मग त्यावेळेस बघा त्या काळामध्ये स्त्रियांना सभा घेणं हा प्रकार जर आपण बघितलं काय होतं, नवीन होतं. मग त्या ठिकाणी समाजाकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होता. मग बोबाटा होऊ न देता मुंबई आणि पुण्यामध्ये ज्या सभा भरायच्या त्या सभांना काय म्हटलं जायचं, बिनबोबाटी सभा म्हटलं जायचं. ठीक आहे. प्रार्थना समाजाची सुद्धा इकडे स्थापना झाली होती आणि प्रार्थना समाजात सुद्धा इकडे कार्य चालू होतं. मग प्रार्थना समाजाने त्यांना त्या ठिकाणी काय केलं होतं तर कलकत्त्याहून इकडे बोलून घेतलेलं होतं आणि त्यानुसार त्यांनी इथे येऊन सुद्धा कार्य करायला सुरुवात केली होती. मग सर्वप्रथम काय झालेलं होतं तर स्त्रियांची सभा भरायला सुरुवात झाली होती. मात्र त्या काळामध्ये स्त्रियांनी सभा घेणं म्हणजे काय होतं तर एक वेगळी गोष्ट होती, नाविन्यपूर्ण गोष्ट होती. मग त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, बिन बोबाटा. ठीक आहे. बोबाटा न होऊ देता जी काही सभा त्या ठिकाणी भरवलेल्या होत्या
त्या सभेला काय नाव पडलेलं होतं, बिनबोभाटी सभा पडलेली होतं. मग याचं रूपांतर पुढच्या काळामध्ये आर्य महिला समाजामध्ये झालेलं आहे. मित्रांनो 1 मे 1882 रोजी रमाबाईंनी पुण्यामध्ये काय केलं होतं, आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. कोण्या ठिकाणी, पुण्यामध्ये. कशाची, आर्य महिला समाजाची स्थापना. मग या प्रसंगी त्यांना कोणाकोणाचं सहकार्य लाभलेलं आहे तर लक्षात घ्यायचं आहे. रानडे आहेत, रामकृष्ण भांडारकर आहेत, वामनाबाजी मोडक आहेत, यांचं जे काही सहकार्य आहे ते या ठिकाणी आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये लाभलेलं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. पुढच्या काळामध्ये बघा अहमदनगर असेल, सोलापूर असेल, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी सुद्धा या आर्य महिला समाजाच्या जे काही शाखा आहेत त्या शाखांची सुद्धा स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता आर्य महिला समाजाची स्थापना आपण बघितली, पंडित रमाबाईंनी केलेली आहे, पुण्यामध्ये केली, 1882 मध्ये केली आणि या लोकांनी त्यांना सहकार्य केलं. उद्देश काय होता तर स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांना स्वावलंबी शिक्षण देणं हा काय होता तर त्यांचा उद्देश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतो. त्यानंतर बघा 11 मार्च 1889 मध्ये मुंबईमध्ये कशाची स्थापना आहे, शारदा सदनची स्थापना. कोण्या ठिकाणी, मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना केली होती. मग शारदा सदन स्थापनेमागचा सुद्धा उद्देश काय होता, बालविवाह असेल किंवा निराश्रित विधवा असतील किंवा अनाथ स्त्रिया असतील यांना त्या ठिकाणी आश्रय देणं या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना केली होती. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जे काही पत्नी होत्या गोदूबाई, ह्या सुद्धा कशामधल्या होत्या तर या शारदा सदन मधल्या एक विद्यार्थिनी होत्या, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं होतं तर विधवेशी विवाह केला होता, ज्यांचं नाव काय होतं, गोदूबाई. ठीक आहे. मग यांनाच काय म्हटलं जातं, बाया कर्वे म्हणून सुद्धा ओळखलं जातं, लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. बाया कर्वे म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं किंवा यांचं नाव जे आहे ते आनंदीबाई सुद्धा पुढच्या काळामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आनंदीबाई कर्वे किंवा बाया कर्वे किंवा गोदूबाई कर्वे हे लक्षात ठेवायचे आहेत. ज्या कशामधल्या होत्या तर पंडित रमाबाई यांनी स्थापन केलेल्या शारदा सदन मधल्या त्या एक विद्यार्थिनी होत्या आणि त्यांच्यासोबत कोणी विवाह केलेला आहे तर या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला आहे. 1890 मध्ये शारदा सदन ही संस्था मुंबईहून पुण्याला त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, हलवण्यात आली होती. आपण अभ्यासलंय शारदा सदनची स्थापना कुठे झाली होती, मुंबईला. मग ती आता कुठं हलवण्यात आलेलं आहे, पुण्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. मग नेमकं हलवण्यामागचं कारण काय होतं तर मुंबईतील शारदा सदनात पुरेशा मुली नव्हत्या. ठीक आहे. त्या ठिकाणी मुलींची संख्या कमी होती म्हणून ही संस्था जी आहे ती आता पुण्यामध्ये हलवण्यात आलेली होती. पुढे बघा 1898 मध्ये केडगाव मध्ये त्यांनी मुक्ती सदनाची स्थापना केली होती. मग या मुक्ती सदनाच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता, शारदा सदन प्रमाणे येथे सुद्धा काय करण्यात येते यावं तर अनाथ मुली, स्त्रिया यांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची सोय होईल या उद्देशाने पुण्यामध्ये सुद्धा मुक्ती सदनाची स्थापना त्यांनी केलेली होती. ठीक आहे. आता या सदनाद्वारे म्हणजेच काय, जे काही शारदा सदन होतं त्या शारदा सदनद्वारे जे काही वेगवेगळे सदन त्याच्या अंडर जे काही स्थापन करण्यात आलेली होती ती सुद्धा महत्वाची आहे. ज्यामध्ये कृपा सदन आहे, प्रीती सदन आहे, मुक्ती सदन आहे, सायं घरकुल आहे आणि सदानंद सदन आहेत. ही वेगवेगळी सदन या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आता कृपा सदन जर आपण बघितलं तर पाऊल वाकडे पडलेल्या किंवा शोषण झालेल्या स्त्रियांसाठी त्यांनी काय केलं होतं, या कृपा सदनची स्थापना केली होती. प्रीती सदनची स्थापना कशासाठी केली होती, अशक्त, अपंग, निराधार स्त्रियांसाठी त्यांनी या सदनाची स्थापना केली होती. त्यानंतर आहे मुक्ती सदन, निराश्रित विधवा स्त्रियांसाठी मुक्ती सदनाची स्थापना करण्यात आली होती. सायं घरकुल जर आपण बघितलं वृद्ध आजारी स्त्रियांसाठी याची स्थापना करण्यात आली होती. आणि सदानंद सदन बघा, लहान मुलींच्या शिक्षणासाठी सदानंद सदनची स्थापना त्यांनी केली होती. ठीक आहे. ही सदनं महत्वाची आहेत, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाची आहेत. कोणतं सदन कशासाठी स्थापन करण्यात आलं होतं किंवा ही सदनं कोणाची आहेत यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. अजून एक सदन आहे बघा, बातमी सदन. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, बातमी सदन आहे. बातमी सदन कोणासाठी स्थापन करण्यात आलं होतं तर अंधांसाठी. ठीक आहे. अंध जी काही मुलं आहेत किंवा व्यक्ती आहेत त्या अंधांसाठी बातमी सदनाची सुद्धा स्थापना या ठिकाणी यांनी केलेली आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. आता ठळक बाबी जर आपण बघितल्या तर या लक्षात घ्यायचं आहे, आनंद शास्त्रींनी रमाबाई आणि श्रीनिवास या त्यांची काही 2 अपत्य होते, त्यांना संस्कृत भाषा आणि विविध शास्त्रांचं शिक्षण सुद्धा दिलं होतं. पंडित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बघा रमाबाई ह्या काय आहेत, एकमेव महिला आहेत. स्टेटमेंट लक्षात ठेवायचंय, काय म्हटलंय बघा तर पंडिता म्हणून. ठीक आहे. पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या भारतातील एकमेव महिला आहेत. ठीक आहे. कलकत्ता येथे बंगाली स्त्रियांनी रमाबाईंना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून सुद्धा मानपत्र दिलं होतं. कुठल्या स्त्रियांनी, बंगालमधल्या बंगाली स्त्रियांनी. ठीक आहे. बंगाली स्त्रियांनी कोणाला, रमाबाईंना भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण म्हणून सुद्धा एक मानपत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर बघा अजून काय महत्वाचं आहे तर रमाबाईंनी बालविवाह, पुनर्विवाहाला बंदी, शिक्षण घेण्यास बंदी यासारख्या चालीरीती असतील किंवा अयोग्य रूढी असतील, परंपरामधून समाजाला प्रामुख्याने जर आपण बघितलं स्त्रियांना मुक्त करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान जे आहे ते त्यांनी दिलं होतं.
पुढे बघा, अमेरिकेत असताना रमाबाईंनी हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती सुद्धा त्यांनी सुरू केली होती. ठीक आहे, ज्यावेळेस अमेरिकेमध्ये त्यांचं काही वास्तव्य होतं त्यावेळेस त्यांनी हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी बालोद्यान शिक्षण पद्धती सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली होती. त्यानंतर बघा, न्यायमूर्ती रानडे असतील, भांडारकर असतील, तेलंगा असतील, यासारख्या व्यक्ती जे आहेत ते त्या ठिकाणी शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये होते. कोण कोण व्यक्ती होते? रानडे आहेत, भांडारकर आहेत, तेलंगा आहेत, यासारख्या व्यक्ती ज्या आहेत त्या शारदा सदनच्या सल्लागार मंडळामध्ये होते. परीक्षेमध्ये येऊ शकतो सल्लागार मंडळामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्ती होत्या, त्यासाठी या व्यक्तीची नावं लक्षात ठेवायची आहेत. यस. त्यानंतर बघा, इतर महत्वाच्या जर ठळक बाबी आपण बघितल्या तर हे आपण अभ्यास केलेच आहे की त्या काय म्हणून ओळखल्या जात होत्या. ग्रंथसंपदा एक महत्वाची आहे बघा त्यांची. ठीक आहे, ग्रंथसंपदा पंडिता रमाबाई यांच्या ग्रंथसंपदा सुद्धा महत्वाची आहेत. त्यांनी स्थापन केलेली सदनं तर महत्वाचीच आहेत, त्याचबरोबर काय आहे, ग्रंथसंपदा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाची आहे, ज्यामध्ये स्त्री धर्मनीती हा ग्रंथ सुद्धा महत्वाचा आहे. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त हे सुद्धा महत्वाचं आहे. दी हायकास्ट हिंदू वुमन, बायबलचं मराठीमध्ये भाषांतर त्यांनी केलेलं होतं. त्याचप्रमाणे शब्दबीज आहे, मूळ ज्ञानातील वेच्य आहेत, हिब्रू भाषेचं जे काही व्याकरण आहे ते सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, हिब्रू भाषा जी आहे, हिब्रू भाषेचं व्याकरण सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, हे महत्वाचे पुस्तक आहे. स्त्री धर्मनीती, युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती आणि प्रवास वृत्त आहे, दी हायकास्ट हिंदू वुमन आहे, बायबलचं मराठीत भाषांतर आहे, शब्दबीज, मूळ ज्ञानातील वेच्य असतील किंवा हिब्रू व्याकरण असेल, हे महत्वाचे ग्रंथ संपादन त्यांनी केलेलं आहे. मुक्ती, प्रेयर्स बेल अँड न्यूज लेटर्स हे सुद्धा त्यांचं एक पुस्तक आहे. फेमिन एक्सपिरियन्स इन इंडिया, त्यानंतर बघा रिपोर्ट ऑफ मुक्ती स्कूल अँड मिशन, आणि जर आपण बघितलं प्रिंटेड लेटर्स टू फ्रेंड्स इन अमेरिका, हे काही महत्वाचे पुस्तकं जी आहेत किंवा ग्रंथ जे आहेत ते कोणाची सांगता येतात आपल्याला, तर पंडिता रमाबाई यांचेच त्या ठिकाणी सांगता येतात. तर महत्वाचे जे काही समाज सुधारिका होत्या, स्त्री समाज सुधारक होत्या, त्यांच्याविषयी जी काही महत्वाची माहिती होती ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचं आहे. जिथे तुम्हाला काय केला जाऊ शकतो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यावर आधारित आपण हे आजचं लेक्चर त्या ठिकाणी बनवलेलं होतं. जर तुम्हाला यापेक्षा अजून कोणत्या नवीन नवीन विषयावर जर त्या ठिकाणी व्हिडिओ हवे असतील तसं सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंट मध्ये सांगू शकता. यस, तुम्हाला जर यापेक्षा अजून वेगवेगळ्या जर विषयांवर लेक्चर हवे असतील तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, कमेंट मध्ये त्या ठिकाणी सांगू शकता. त्याचप्रमाणे आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे. अभ्यास मित्र सरळ सेवा नावानं हे टेलिग्राम चॅनल आहे, लक्षात ठेवा. अभ्यास मित्र सरळ सेवा. अभ्यास मित्र सरळ सेवा नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जर टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला जॉईन करता येत नसेल तर हा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला याची टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिली जाईल. तिथून तुम्ही काय करू शकता, तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यावर आपले जे काही दैनंदिन व्हिडिओ येत जातात त्याची जी काही लिंक आहे ती तिथं दिली जाते, तिथून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे. ह्या बॅचचे ऍडमिशन जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. ठीक आहे, आपण जी काही नवीन बॅच चालू केलेली आहे तलाठीसाठीची, ठीक आहे, तलाठी भरतीसाठी जी काही बॅच चालू केलेली आहे त्याचे सुद्धा ऍडमिशन जे आहेत ते त्या ठिकाणी उद्यापासून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर महत्वाचं असेल सर्वांनी त्या ठिकाणी जे काही नोटिफिकेशन आहे ते सुद्धा दिलं जाईल. यस, तर आपण थांबूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.